थँक्यू विनोदजी पाटील सर आणि कुणालजी दाते सर. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खार्डी चषक 2021 हे 24वा पर्व गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि आदरणीय श्री दिनेश शेठ पाटील यांच्या वतीने हा सामना आपण बघतोय येतोय तो तुमच्या समोर जय जलेश्वर वाडेकर आणि जीजी स्पोर्ट्स वाकळणमध्ये पाचवा सामना 5व्या दिवसामधला. अंपायरचा ग्रीन सिग्नल आघाडीला आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय तो सिद्धू अतुल भोईर आहे स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धू पाटील आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक बॉलिंग मार्क वरती केतन मात्रे. चांगली स्टारकास्ट आहे दोन्ही बाजूला. हा महत्वाचा सामना या स्पर्धेमधला वाडेकर आणि वाकळणच्या दरम्यान. क्षेत्ररक्षणाचं जाळं अजूनही सजवलं जात आहे. अतुल भोईरसाठी इनफिल्ड मध्ये मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग आणि शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू 2 वाजून 18 मिनिटांनी बॅकफुटला गेले, वळवण्याचा प्रयत्न होता. अपील कसं करण्यात येते. टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू होता, सरळ जाऊन विसावला एससी रक्षक जीत भोईर याच्या हातामध्ये. तिसऱ्या दिवसामधील हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. वाडेकर संघाने भोपरला परास्त केलं तर वाकळणने मोठी देसाईला. द्वितीय फेरीमधील हा सामना दोघेही समोरासमोर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला तो जय जलेश्वर वाडेकरच्या कॅप्टनने. केतन राऊंड विकेट. फुलर लेन तो त्या ठिकाणी ड्राईव्ह करता शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा उचलला. एक रिस्की रन या ठिकाणी कंप्लीट केली दोघांनी, सिद्धू पाटील आणि अतुल भोईरने. धाव फलकाचा श्री गणेशा. एक रन धावफलकावरती पाहायला मिळते. प्रेक्षक आता मोठ्या संख्येने तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. 8 स्टँड आहेत एकंदरीत प्रेक्षकांसाठी, ज्या ठिकाणून प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत प्रत्येकी सामन्याचा. आमच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल संदीप पाटील स्टँड, वीरेंद्र सेहवाग, अजित आगरकर, सचिन तेंडुलकर. त्यानंतर आपण बघितलं तर उजव्या बाजूला विनोद कांबळी, सुनील गावस्कर, MS धोनी आणि दिलीप वेंगसरकर स्टँड. असे एकंदरीत 8 स्टँड आहेत. त्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय दर्जावरती नाविन्यपूर्ण यश मिळवलं. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू चालला डीप मध्ये. गॅप आहे त्या ठिकाणी. वेगाने क्षेत्ररक्षक पाठमोरा चेंडूच्या अडवला, चेंडूला उचलून फेक करतायत. ती म्हणजे स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत धावा मिळतायत. आपण बघतोय त्या 2. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप मध्ये खेळलो त्या आडव्या बॅटने खेचण्यात आलं होतं. फटका खेचत असताना बॅटच्या साह्यानं चेंडूला 2 धावा मिळतात. धावफलक 3 वरती. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर सिद्धू पाटील यांच्यासाठी बाहेर आहे. केतनने हे जाळं रचलंय. डाऊन द ग्राउंड दोन्ही क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत. मिड ऑन आणि मिड ऑफ. ऑन साईडला काऊ कॉर्नर आणि एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला. राऊंड विकेटने केतन बॅकफुटला लेट कट करतात. स्टिअर करत असताना शॉर्ट कव्हरच्या दरम्यान चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक ठिकाणी कव्हर करून फेक करतात. राहुल होते त्या ठिकाणी. सिंगल मिळते आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. आमच्या समवेत आता आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये त्रिशांक फौजदार. या अगोदर अनिकेत होते आणि आता त्रिशांक आहेत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. केतन पुढचा चेंडू घेऊन स्लॉक स्वीप करता ठिकाणी दिशा देत असताना विनोद कांबळे स्टँडच्या समोर क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचते. ऋषी भोईर एकाच हाताने उचलल्या चेंडूला. फिक्स ट्रॅकिंग एंड ॲक्युरेट. गुड फिल्डिंग. ऋषी नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवत असताना. एक चपळ क्षेत्ररक्षक आहे या जीजी स्पोर्ट्स वाकळण जातो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दरम्यान तो तैनात होता. तिथून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान आला वेगाने. सिंगल मिळते. धावफलक 5 वरती. संतपणे हे धावफलक सध्या पाहायला मिळते. धावफलकाची सुरुवात 5 वरती. षटकातील असेल शेवटचा चेंडू. केतन राऊंड विकेट. पिच होता. ड्राईव्ह करतायत. गॅप शोधू शकलेल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऋषी. पुन्हा एकदा उचलून फेक होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. रन फक्त मिळते ते एक षटक पहिलं संपन्न केतनचं, ज्यामध्ये फक्त आल्या त्या नाबाद 6 धावा. एकही बाउंड्री पाहायला मिळालं नाही. पॉवर प्ले सुरू होता ज्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन असतं 30 यार्डाचं. 2 क्षेत्ररक्षक फक्त आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतं सीमांचं रक्षण करत असताना. आणि या सिच्युएशनला केतनने चांगलं षटकात आलं. फक्त 6 धावसंख्येचं नाणेफेकीचा कौल गमावला त्यांनी. फिल्डिंग त्यांना करायला लागते आणि पहिल्याच षटकामध्ये फक्त 6 खर्च करतात. वाडेकरची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 6 धावा. फॅन्टेसी लीग खऱ्या अर्थानं जर आपण बघितली या स्पर्धेच्या माध्यमातून 2 वेबसाईट
ज्यांचं काही दिवसांअगोदरच अनावरण करण्यात आलं. अजय पाटील जे काटेचे आपले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची वेबसाईट जी फॅन्टसी लीग आहे my11stars.in या लीगद्वारे आपण नक्कीच घर बसल्या आपली स्वप्नातली टीम बनवू शकता. प्रत्येकी सामन्यामध्ये 22 खेळाडूंमधून आपले 11 खेळाडू आपण निवडायचे आणि आपली टीम स्वतःची ती मात्र नक्कीच स्किलद्वारे आपण बनवू शकता. आणि घर बसल्या आपण एंट्री जर आपण बघितली तर 50 रुपीज एंट्री आहे आणि तिच्याद्वारे देखील आपण घर बसले जिंकू शकता आपल्या स्किलच्या जोरावरती. 22 मधून 11 खेळाडू तुम्हाला निवडावे लागतील आणि त्यानंतर प्रत्येकी षटकार चौकार रनआउट कशा पद्धतीनं ते गुण आहेत ते सर्व दिले जातील. बॅकफुटला आलाय, जागा बनवली, ड्राईव्ह करतोय, स्वीपर कव्हरला, चेंडू सीमा पार, चौकार. चांगला फटका, जागा बनवली फटक्यासाठी. बॅकफुटला आले आणि बॉटम हँडच्या साहाय्याने हवेमध्ये खेळले होते. शॉट कव्हरला बेधून स्वीपर कव्हरला, चेंडू सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर आता डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं पुन्हा एकदा सजवण्यात येते. मोतीराम भोईर या षटकामध्ये पाहायला मिळतात. जीत भोईर असताना खेटून आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवलं जात आहे. मिड ऑफ आतमध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि ऑन साइडला मिड विकेट. शफा झाल्या, फुल टॉस होता, दिशा देतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू टप्पा पडलाय आणि सरळ सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचे दोन चौकारची धावसंख्या कुठेतरी थांबली होती पहिल्या षटकामध्ये फक्त 6 वरती. मोतीराम भोईर यांचं दुसरं षटक आणि या षटकामध्ये लागोपाठचे दोन चौकार. जर्सी नंबर 2 सिद्धू पाटील, 2 लागोपाठच्या चेंडूंवरती 2 लागोपाठचे चौकार. 14 वरती धावफलक. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चासत्र आपण बघितलं. इनफ्लो मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्डमॅन, गली, पॉइंट, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आतमध्ये, ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन. सिद्धू पाटील साठी ऑप्शनच्या बाहेर उभे आहेत अगोदरच. बॅकफुटला गेले, सॉफ्ट आणि ऑन साइडला वळवल्या, गॅप मध्ये खेळतात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन अलॉंग द कार्पेट, ऋषी पोहोचला त्या ठिकाणी, उचलेल, फेक करेल, तोपर्यंत सहजरित्या दोन. स्मार्ट क्रिकेट, दोन चौकार आले. त्यानंतर या ठिकाणी सॉफ्टने फक्त ढकलून दिला, ऑन साइडला गॅप मध्ये खेळलं, 2 रन्स धावून पूर्ण करत आहेत. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 16. षटक प्रगती पथावर असताना दुसरं पॉवर प्लेचं. दोन्ही ताकदवान संघ आहेत. जीजी स्पोर्ट्स वाकळनंतर दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर. वाडेकर स्टेप आउट झाले, तो हो ग्लोरियस स्ट्रोक. स्टेप आउट झाला आणि वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले, लेंथ पिक केली, स्वीप केला चेंडूला. वीरेंद्र सेवाग स्टँडच्या दिशेने हा चेंडू सीमा पार, चौकार. आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन झालंय ते आदरणीय श्री नरेशजी पवार साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत खाडी चषकाच्या या 24व्या पर्वामध्ये. स्टेप आउट झाले होते, लेंथ पर्यंत पोहोचले, चेंडूचा टप्पा त्यांनी पडू दिला नाही आणि स्वीप केलं ते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्टेप आउट झाले, लॉफ्ट केलाय, गॅप मधून चेंडू सरळ चाललाय, तो भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये. 6 षटकार. हावी राहिला होता केतन. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 त्याने धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर बाउन्स बॅक. दुसऱ्या षटकामध्ये 2 लागोपाठचे चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, चौकार, षटकार. आतापर्यंत हे षटक 20 धाव संख्येचं. 26 वरती धाव फलक. एका चेंडूचा अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. सिद्धू भोईर रौद्र रूप धारण करतात. सिद्धू पाटील, अतुल भोईर आहेत. स्टेप आउट आता देखील झाले होते, बॅकफुटला आले आणि स्क्वेअर कटला जवाब. नेत्रदीपक सरळ चेंडू चाललाय, तो सीमा पार. आणखी एक चौकार. चौकारनिशी 2 षटकांचा खेळ संपन्न. धावावरती 30. नाबाद जय जलेश्वर वाडेकरची धाव संख्या.
टॉस जिंकून आम्ही बॅटिंग का घेतली आहे, ही रणनीती अगोदरच आखून आले होते खऱ्या अर्थानं. नाणेफेकी जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग घेऊ, फलंदाजी घेऊ, आणि ती फलंदाजी त्यांनी घेतली. असं वाटलं पहिलं षटक केतनचं 6 धावसंख्येचं, परंतु त्यानंतर सिद्धू पाटीलची आक्रमकता आपण बघितली. 6 मध्ये त्यांनी वसूल केल्या त्या 24, ज्यामध्ये 4 नेत्रदीपक चौकार, एक दुहेरी धाव आणि त्यासोबत एक षटकार. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलाय. केतन पुन्हा एकदा आता आलाय. ज्याने पहिलं षटक हाताळलं तो कंटिन्यू करतोय तिसऱ्या षटकामध्ये. ब्रेक थ्रूच्या शोधात असेल आता जीजी स्पोर्ट्स वाकळण, गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाकळण हा संघ. कारण सिद्धू पाटीलने आक्रमण केलंय, तर दुसऱ्या बाजूने आता अतुल भोईर कसे इरादे स्पष्ट करेल. जो असेल स्ट्रायकिंग एंडला. टीम मध्ये स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आतमध्ये ऑन साइडला 3 अतुल भोईर साठी, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. केतनचा पहिला चेंडू राऊंड विकेट. फुलर लेन ऑन साइडला सॉफ्ट हँडने वळवल्या चेंडूला. डीप मधून ऋषी वेगाने आला, उचलण्याचा प्रयत्न, उचलल्या चेंडूला एकाच हाताने फेक, नॉन सेकंड ॲक्युरेट होती. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो, आणि तितकंच कौतुक दोन्ही फलंदाजांचं. कॉन्फिडन्स होता 2 धावा या ठिकाणी पूर्णच होतील, आणि त्या धावा पूर्ण केल्या. धावफलक जाऊन पोहोचलं 32 वरती, 32. नाबाद 32. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली करत असताना जय जलेश्वर वाडेघर साठी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय केतन. एक्स्ट्रा कव्हर सध्या सरकत असताना आतमध्ये, तर डीप मध्ये लॉंग ऑफ, हे क्षेत्ररक्षणाचं जाळं. केतन राऊंड विकेट. दिशा देतात फाईन लेगला, थोडंसं फंबल. चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये गॅदर करू शकले नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. फेकी होत्या स्ट्रायकिंग एंडला. जीत भोईर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कलेक्ट करतात चेंडूला, कारण ऑर्थोडॉक्स फेकी होती. सिंगल मिळते, धावफलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 33 वरती. नाराज होते जीत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाची चर्चा करतायत. फाईन लेगला चेंडू गेल्यानंतर त्यांनी फेक ऑर्थोडॉक्स केली होती. सिंगल तर पूर्णच झाली होती त्या ठिकाणी. सिद्धू येतात स्ट्रायकिंग एंडला, ज्याने आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केला. धावा उभारल्यात 28. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. राऊंड विकेटने असताना केटून येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. क्लोज किपिंग करत असताना आता जीत भोईर थर्ड मॅन आणि फाईन लेगला जवळ आणतायत. पॉईंट तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे, तर ऑन साइडला स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. केतन ऑन साइडला सॉफ्ट हँडने फक्त ग्लान्स केलाय. डीप मध्ये हा चेंडू ऋषी पुन्हा एकदा एकाच हाताने उचलला चेंडूला, फेक स्ट्रायकिंग एंडला करतोय. गुड फिल्डिंग आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट सिद्धू आणि अतुल मध्ये. स्टँडर्ड पाहायला मिळतोय, दर्जा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामधून ऋषीचा. आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन झालंय ते आमचे माजी सरपंच काटेईचे, आणि ज्यांच्या माध्यमातून ग्रामीणसाठी सिरीजची बाईक पाहायला मिळते, ते आदरणीय श्री काशीनाथदादा पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. फुलटॉस होता, पुन्हा एकदा दिशा दिली डीप मध्ये. चेंडू ऋषी पुन्हा एकदा धावतोय चेंडूच्या दिशेने. सेकंडचा प्रयत्न, उचलला चेंडूला, फेकी होते, आणि तोपर्यंत 2 रन्स देखील होतात पूर्ण. मॅच्युअर क्रिकेट खेळत असताना सिद्धू पाटील सिनियर आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी 2 धावा प्रत्येकी 2 चेंडूंवरती पाहायला मिळाल्या. ऋषी क्षेत्ररक्षणामधून नक्कीच चांगला प्रयत्न करतोय रनआउट करण्याचा, परंतु या ठिकाणी सिद्धू देखील वेगाने धावतोय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत केतनने. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावा धावफलकावरती एकंदरीत 37. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 37 ची पार्टनरशिप आपण बघतोय. ट्रॅक चेंज करतात. ओव्हर द विकेटने आता आलेत केतन. राईट अबोव्ह द विकेटने अगोदर राऊंड द विकेटने पाहायला मिळाले. 4ही चेंडू आता ओव्हर द विकेट. बॅकफूट लावून स्क्वेअर कट, लाजवाब. गॅप मध्ये हा चेंडू चाललाय बरदा वेगाने सरळ सीमा पार. आणखी एक चौकार. धावसंख्येला वेगाने पुढे नेतात. केतनच्या अगेन्स्ट आलेला हा चौकार धावफलकाला नेऊन ठेवतो वाडेघरच्या 40 मध्ये 41 वरती. चेंडू शेवटचा या षटकामधला. ऑन साइड या ठिकाणी वळवतात. बिडॉनला चेस करत असताना चेंडू चाललाय तो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले होते उमेश.
सिंगल फक्त मिळते, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात त्या ठिकाणी सिद्धू. षटक संपन्न 3 आणि नाबाद वाडेगर संघ पाहायला मिळतोय तो 42-42 या आकड्यावरती. आता ड्रिंक्स ब्रेक आणि त्यासोबत या ठिकाणी जीजी स्पोर्ट्स वाकळत नक्कीच एक रणनीती आखेल. विकेटच्या ते शोधात आहेत, परंतु षटकार चौकारांसोबत एकेरी दुहेरी धावा त्यांना रोखाव्या लागतील, कारण एकेरी दुहेरी धावांचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर खूप पाहायला मिळते आतापर्यंत. दुहेरी धावा जर आपण बघितल्या या सत्रामध्ये तर ते एकंदरीत पाहायला मिळतील 5 आणि सिंगल देखील पाहायला मिळतात. भरपूर चौकार देखील आलेले आहेत, एक षटकार देखील आलेला आहे. आणि धावफलकाला सजवत असताना अतुल भोईर आणि सिद्धू पाटीलने पार्टनरशिप केली ती 42 ची. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रामधला, आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीणसाठी जी स्पोर्ट्स बाईक तुम्हाला पाहायला मिळते सिरीजसाठी स्वर्गीय तुळशीराम मीरा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री काशीनाथ कान्हा पाटील साहेब, जे काटेचे आहेत, माजी उपसरपंच आहेत, यशस्वी उद्योजक आहेत, नेहमीच ग्रामीण भागांमधील प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं सहकार्य असतं, ज्यांचं काहीतरी योगदान असतं, ते काशीनाथदादा पाटील यांचं नुकतंच आगमन झालंय. व्यासपीठावरती ते तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या 42 धावा धावफलकावरती आहेत. वाडेकर आणि वाकळमध्ये सुरू असलेला सामना. छोटीशी विश्रांती, जाऊया डीजे मास्टरकडे आणि अर्थातच हंस डीजे कडून एक सुंदर संगीत. तर 37 वरती इंडिव्हिज्युअल खेळतात सिद्धू पाटील. या स्पर्धेमध्ये अजूनही आपण वैयक्तिक अर्धशतक बघितलेलं नाहीये. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावामधला. आणि चौथा गोलंदाज सध्या पाहायला मिळतो. चौथ्या षटकामध्ये तो अविनाश भोईर. फडकेपाड्यांकडून असेल. स्ट्रायकिंग एंडला सिद्धू असतील आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतो अतुल भोईर. अतुलने 5 चेंडूंचा सामना केला, 5चं योगदान त्याचं राहिलं या पार्टनरशिपमध्ये. आणि 13 चेंडूंचा सामना करत असताना 37 धावसंख्येची बारदार इनिंग ती सिद्धू पाटीलची. मिड ऑफ आतमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, त्यासोबत बॅकवर्ड पॉइंट ऑफ साइडला, ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंगर वरून क्षेत्ररक्षक सरकतो लॉंग ऑनच्या दरम्यान. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि आहे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू अवी सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा उघडलाय, शॉर्ट कव्हरला बेदून डीप मध्ये चेंडू चालला वेगाने, क्षेत्ररक्षक पोहोचले, सेकंडचा प्रयत्न थांबवला अतुलने. चांगला कॉल. सिद्धू पाटील कुठेतरी प्रयत्नामध्ये होते सेकंड रनच्या, परंतु अतुल थांबवतोय कारण फेकी ट्रॅकिंग एंडला आली होती. सिंगल फक्त पाहायला मिळाली व्यासपीठावरती. तुम्ही बघू शकाल आदरणीय श्री काशीनाथदादा पाटील त्यांच्या समवेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत नरेशजी पवार. आणि हे सर्व मान्यवर सध्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. क्रिकेट हा प्रत्येकाच्या आवडीचा खेळ आहे आणि खाडी चषक म्हटलं की सर्वांचीच आवडीची स्पर्धा. यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने प्रस्तुत केलेलं नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप परवाच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं त्याला सुरुवात होईल. ड्राईव्ह करता सॉफ्ट हँड डीप मध्ये चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगाने, त्या अगोदर मिड ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचलेत, फेकी करतायत नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत 2 रन्स. भरपूर ऍक्टिव्ह आहेत सिद्धू पाटील आणि अतुल भोईर. वेगाने एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये लगेचच ते करतायत आणि धाव फलकाला नेऊन ठेवलंय ते 45 वरती, 45 वरती पाहायला मिळतात. त्या ठिकाणी नक्कीच त्यांना दुखापत होते. आशा करतोय गंभीर दुखापत नसेल ती, म्हणजेच त्या खेळाडूला. आमचे डॉक्टर्स देखील या ठिकाणी आहेत. नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुविधा आहे या ठिकाणी. ॲम्ब्युलन्स देखील आहे आमच्या बॅकस्टेजला. कोणत्या खेळाडूला जर गंभीर दुखापत झाली तर त्यासाठी या सर्व सोयी सुविधा आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटल ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. स्पर्धा थोडी दुखापत होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजेच जीजी स्पोर्ट्स वाकळणचे हरेश भरपूर वेगाने धावत आले होते चेंडूवरती आणि थोडी त्यांना दुखापत त्या ठिकाणी जाणवते. आमचे डॉक्टर्स त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळाले लगेचच. पहिल्या दिवसापासून या सर्व सुविधा आहेत. 11 दिवस सुरू असणारा हा क्रिकेटचा खेळ या पर्वामधला. मान्यवर सध्या पाहायला मिळत आहेत आमच्या
स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. शंकरजी पाटील साहेब जे शाखा प्रमुख आहेत, त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळतील राजेशजी पाटील साहेब जे काटेईचे आहेत, आणि त्यानंतर जयदुर्गा माता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री जय दुर्गा माता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष काटेईचे आपले रंगनाथ नाना चौधरी हे देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाले. सो दुखापत जास्त आहे, ते मैदानाच्या बाहेर येतात. 12th मान आता जातील मैदानाच्या आतमध्ये. बारावा खेळाडू या ठिकाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. थोडी दुखापत त्यांना नक्कीच जाणवते. क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांना अडथळा होऊ शकतो. सो त्याच कारणासह ते बाहेर येतात. हरीश यांना आपण त्या ठिकाणी बघितलं. हरीश मैदानाच्या बाहेर येतात, तर सबस्टिट्यूट 12th मान मैदानाच्या आतमध्ये संदीप, जर्सी नंबर 13. सामन्याला सुरुवात करायची आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 45 वरती, 45 वरती हे धावफलक सध्या सुस्थितीमध्ये आहे. वाडेकर संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जीजी स्पोर्ट्स वाकड्यांच्या अगेन्स्ट त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय, त्या काच उत्तर त्यांनी दिलंय. धावफलक 45, चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकामधले अवीच्या 4 फडकेपणांकडून पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला आहेत ते कॅप्टन या संघाचे अतुल भोईर, एबी स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला स्लॉक स्वीप बसलाय, फटका बनवला. स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी आणि त्या दोन क्षेत्ररक्षकांचा मधुना चेंडू सीमा पार, चौकार. सफल झाले, ऑफस्टंपच्या थोडे बाहेर गेले आणि स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मधून हा चेंडू सीमा पार करत असताना अतुल भोईरच्या अगेन्स्ट अविनाश भोईर आहेत. दोन्ही एबी तुम्हाला पाहायला मिळतील व्यासपीठावरती. तुम्ही बघू शकाल ठाण्याचा डाणा वाघ म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते देसाईचे आपले प्रमोदजी मात्रे. त्यानंतर आपण बघू शकाल कुणालजी दाते सर आहे त्या ठिकाणी, आणि आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स सागरजी मात्रे, दीपेश पाटील यांना आपण बघतोय. त्यासोबत अनिकेत फौजदार जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, लंच दरम्यान त्या ठिकाणी नक्कीच गेले. चेंडूची मागणी करण्यात येते मैदानाच्या आतमध्ये, आणि मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी. आमच्या स्वयंसेवकांचं मनापासून आभार, कारण भरपूर लांब गेला होता चेंडू आणि कुठेतरी खडतर त्यांना देखील प्रवास करावा लागला चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. धावफलक 49 वरती. प्रेक्षक होते ते वाडेकरचे. बघा क्रिकेटशी निगडीत त्यांची तीव्र भावना किती आहे. वाडेकरचे प्रेक्षक होते. चेंडू कुठेतरी नवीन देण्यात येईल आणि त्या अगोदरच त्यांनी चेंडू शोधून देखील आतमध्ये आणला. धावफलक 49, 49 वरती. एबीच्या अगेन्स्ट एबी, अविनाश भोईरच्या अगेन्स्ट अतुल भोईर. स्टेप आउट झालेत आणि मिड ऑफ ला बसले गेले, हवेमध्ये खेळले. सॉफ्ट डिसमिसल. 49 वरती पहिला धक्का जय जलेश्वर वाडेकरला. अतुल भोईर बाद. सॉफ्ट डिसमिसल. खूप चांगल्या पद्धतीने खेळत होते अतुल. या ठिकाणी माघारी परतले, ज्यांनी योगदान दिलं 11 धावसंख्येचं. मिड ऑफला जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या वरतून त्यांना चेंडूला पाठवायचं होतं लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, परंतु मिड ऑफ त्या ठिकाणी ते गवसले. झेल बाद. पहिला धक्का 49 वरती. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय सर्वेश पाटील. असेल स्ट्रायकिंग एंडला अवीला पहिलं यश. चौथ्या चेंडूवरती त्याने पार्टनरशिप फोडली. 49 ही मोठी पार्टनरशिप फोडली. पुढचा चेंडू घेऊन सर्वेश साठी बॅकफूट लावून कट करतायत. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी. सुनील गावस्कर स्टँडच्या समोर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करून फेक. धावा मिळतात त्या दोन. सांगेकर अर्धशतक.
धावफलकावरती 1 गडी बाद 51 धावा. ज्या जलेश्वर वाडेकरची धावसंख्या 4थ्या षटकात एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सर्वेश पाटीलला प्रमोशन 3ऱ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये आला. एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये आहे. सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा उघडलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट सेकंडचा प्रयत्न परंतु थांबवण्यात आलं सर्वेश कडून, कारण चांगली फिल्डिंग आता झाली ती बॅकवर्ड पॉइंटला अजिंक्य त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक 4 संपन्न, 1 गडी बाद. धावसंख्या आपण बघतोय ती जय जलेश्वर वाडेकरची धावफलकावरती 52 धावा 52. सिद्धू पाटील 14 मध्ये 38 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तर 2 चेंडूंचा सामना करत असताना 3 वरती खेळतो सर्वेश पाटील. बॅकस्टेजला पडद्यामागची जी कामं असतात खऱ्या अर्थानं आणि त्यांची मेहनत नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल ते हेमंतजी म्हात्रे सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील, आणि आमचे पंकजजी चौधरी आणि संपूर्ण ते आमचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आहेत त्या ठिकाणी. कावदेव क्रिकेट संघ खार्डीचे धावफलक 52 वरती आहे. एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये धावा फक्त आल्या अवीच्या 10 धावा. पहिलं षटक केतनचं 6चं, त्यानंतर धावसंख्येचा आलेख वाढला होता. मोतीराम भोईरच्या षटकामध्ये 24 आल्या होत्या. केतन पुन्हा एकदा आला, त्याने 12 खर्च केल्या. अविनाश या षटकामध्ये 10. स्लॉगर मध्ये गोलंदाज जीत भोईर. डावखुरी आताचा गोलंदाज मीडियम पेसर बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. त्याचा अगेन्स्ट आहे तो सर्वेश. दुसऱ्या बाजूने सिद्धू, त्याला स्ट्राईक मिळाली नाही जास्त अगोदरच्या षटकामध्ये, जो सध्या आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला 3 आहेत डीप मध्ये. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ सोबत एक्स्ट्रा कव्हर. फुल टॉस होता गॅप मध्ये. दिशा दिली चेंडूला. स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात वेगाने आणि त्यांचा वाक्या बाहेर. हा चेंडू सीमा पार, चौकार. नाणेफेकीसाठी पुढचे दोन्ही संघ गावदेवी उंबारली आणि गावदेवी वसार या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ऑफस्टंपचा बाहेर होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. हे आमचं डगआउट बॉक्स ज्या ठिकाणी वाडेकरचे खेळाडू सध्या पाहायला मिळतील. धावसंख्या सध्या 56 वरती आहे. चौकार आला. ऑफस्टंपचा बाहेर टाकण्यात आलं होतं चेंडूला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु फुल टॉस गेला आणि सर्वेशने दिशा दिली त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला चेंडू सीमा पार. केतन लगेचच गेला होता जीत भोईर यांच्याकडे. 5 चेंडू अजूनही शिल्लक. ओव्हर पिचच्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न करत होते. ऑफस्टंपच्या बाहेर होता. आडव्या बॅटने ते दाखवतात कशा पद्धतीनं त्यांना ऑन साइडला खेचायचं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर अँगल आहे. लेफ्ट हँडेड बॉलरचा जीतचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने डॉट बॉल. चौकारानंतर आपण बघतोय कमबॅक. बिहाइंड द विकेट तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक एकंदरीत पाहायला मिळतील. फाईन लेग, थर्ड मॅन, गली, पॉइंट. फुल टॉस लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग. मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलाय तो केतन. चेंडूच्या खाली चुकी नसेल. कॅच घेतली फलंदाज बाद. 56 वरती दुसरा धक्का जय जलेश्वर वाडेकरला. वरती दुसरी विकेट. चौकारानंतर आपण बघितला निर्धाव चेंडू आणि विकेट मिळते तिसऱ्या चेंडूवरती. ती जीतला जीत कमबॅक करतात चौकार आल्यानंतर. सिद्धू असेल आता स्ट्रायकिंग एंडला. 14 मध्ये 38 आतापर्यंत त्याची इंडिव्हिज्युअल धावसंख्या. जितेशला मात्र आता क्लोज करतात. यस्टांना खेटून पाहायला मिळतील विकेट किपर प्रणित येतात. प्रणित पाटील 4थ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला. जीतचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म मध्ये विकेट. स्टेप आउट झाला. ऑप्शनचा बाहेर होता चेंडू फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल. व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या बाहेरून हा चेंडू गेला. चांगला चेंडू होता परंतु नक्कीच आता थोडीशी दिशा बाहेर आणि व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. थोडे नाराज आहे त्या ठिकाणी कारण स्टेप आउट झाल्यानंतर बाहेरच्या बाजूने त्यांनी बरोबर रिलीज केलं होतं चेंडूला. पिचिंग केली होती परंतु जास्त बाहेर. फुल टॉस ऑफ हँडने बॅटचा चेहरा उघडलाय. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय आणि फलंदाज देखील. 2 रन्स कंप्लीट. वेगाने या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 2 रन्सने धावफलक पुढे नेत असताना सिद्धू धावफलकावर 59 धावा. चेंडू अजूनही शिल्लक असतील ते म्हणजेच 2 चेंडू. स्लॉगर मधले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
40 वरती खेळतात इंडिव्हिज्युअल. 15 चेंडूंचा समावेश त्यांच्या खेळीमध्ये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूंमध्ये इरादे काय असतील या ठिकाणी सिद्धू पाटीलचे. त्या अगोदरच्या चेंडूवरती फक्त 2. रनवे मध्ये अडथळा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती जीत आता येत असताना पाहायला मिळतील. 5वा चेंडू टाकण्यासाठी डीप मध्ये स्वीपर कव्हर लॉंग ऑफ. ऑन साइडला लॉंग ऑन. मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आता तैनात करण्यात येतोय. जीत स्टेप आउट झालाय. ग्लान्स करतात लेग ग्लान्स. फाईन लेगला चेंडू. सेकंडचा प्रयत्न करतील सिद्धू त्या ठिकाणी. धावतोय सेकंडला. 9 सेकंडला आता प्रणीत येणे अगोदर यष्ट्या उद्ध्वस्त. अर्थातच रनआउटची विकेट प्रणीत बाद. 60 वरती तिसरा धक्का. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जीत भोईरने या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केला. फक्त 8 आतापर्यंत एक विकेट त्यांनी मिळवले. चेंडू शेवटचा असेल या पहिल्या डावामधला. सिद्धू पाटील ऑन साइडला पॉवर पॅक शॉट आहे. ड्राईव्ह करतात मिड विकेटला. ऋषी त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न होतोय परंतु अखेर हा आणि ना दोन्ही फलंदाज मधोमध थांबले. बाद होतोय सिद्धू ज्याने 16 चेंडू मध्ये 41 योगदान दिले या सामन्यामध्ये आणि 60 वरती 61 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. ते जय जलेश्वर वाडेकरचं लक्ष जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघासमोर 62 धावसंख्येचं टार्गेट 62. तर सन्मान आम्ही करणार आहोत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही सन्मान होतोय नरेश विष्णू पवार साहेबांचा शंकर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. मायेची उबदार शाल त्याचबरोबर विठुरायाची ही प्रतिमा त्यांना देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. यानंतर नामदेव नाईक ओमसाई मंडळ अध्यक्ष आहेत. कृष्णा पाटील यांना विनंती करेन मी नामदेव नाईक यांचा सन्मान करावा. नामदेव नाईक यांचा सन्मान इथे केला जाईल. कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव नाईक यांचा सन्मान होतोय. ओमसाई मंडळ अध्यक्ष आहेत. यानंतर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय नरेश विष्णू पवार यांना. आपण आपल्या शुभस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस आपल्या शुभस्ते आम्ही करणार आहोत या मॅचचा. या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर उंबारलीच्या विरुद्ध वसार खार्डी चषक हा कॉल केलाय आणि खार्डी चषक म्हणजेच उंबारली संघाच्या कॅप्टन इथे टॉस जिंकलेला आहे. साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना हे नाणं इथे दिलं जाईल. अभिनंदन, टॉस तुम्ही जिंकलाय. यानंतर मी विनंती करेन साहेबांना आपण स्थानापन्न व्हा. उंबारली टीमचे कॅप्टन या. टॉस तुम्ही जिंकलाय. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल, कारण अतिशय क्रुशियल हा सामना. यानंतर वसार टीमच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जो मधला वेळ तुम्हाला मिळाला त्या दरम्यान सराव वगैरे, तुमच्या सराव शिबिराचं आयोजन वगैरे तुमच्या गावामध्ये झालं होतं का ही स्पर्धा पाहता? आज उत्तर शिवला आम्ही 2 टुर्नामेंटमध्ये 2 राऊंड जिंकून आलो. म्हणजे भरपूर सराव तुम्ही करून आलेला आहात. या मॅचमध्ये वसार टीमच्या विरोधात खेळायचं आहे, म्हणजेच त्याच कॉन्फिडन्सने तुम्ही उतराल ही अपेक्षा आम्ही करू शकतो तुमच्याकडून. हो, नक्कीच. गावाचा सपोर्ट आतापर्यंत कसा लाभलाय तुम्हाला? गावाचा नेहमीच सपोर्ट असतो आम्हाला. आत्तापर्यंत आमचा डाऊनफॉल चालू होता. या टुर्नामेंट नंतर आम्ही 2-3 राऊंड जिंकलो.
चला यशाची उंच शिखरे गाठा तुम्ही, हीच सदिच्छा आपण व्यक्त करूया. टॉस झालाय आणि ते टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वसारच्या विरुद्ध उंबार्लीच्या टीमच्या माध्यमातून घेण्यात आला, त्या कॅप्टनच्या माध्यमातून घेण्यात आला. परंतु वाडेगरच्या विरुद्ध वाकळण या सामन्याची प्रतीक्षा प्रत्येक क्रीडा शौकीनांना होती, प्रेक्षकांना होती आणि तो सामना आपल्या समोर रंगतोय. आता दुसऱ्या डावामध्ये वाकळणचा संघ चेसिंग करण्यासाठी उतरलाय. कुठेही वेळ न दवडता लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जोडले जातात विनोद पाटील सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद कुणाल सर. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय अत्यंत मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा खाडी चषक 2021 करायची आहेत. मैदानावरती 62 धावा, एक भलं मोठं लक्ष चेस करायचं आहे. जी स्पोर्ट्स वाकण या संघाला पहिले षटक कपिल, पहिला चेंडू स्वीप केलाय, पॉवर प्लेचा अत्यंत सुयोग्य वापर, चेंडू सीमा पार, चौकार. फार लवकर लेंथ केली होती, फुल लेंथ चेंडू होता. वाडेकर यांच्याकडे क्वालिटी अटॅक आहे, फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकरकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच त्यांच्या बॉलिंगवर त्यांना विश्वास होता असं अतुलने सांगितलं. मंचावरती पाहू शकाल आपण अनंत पाटील, संतोषजी बेडेकर, सर्व मान्यवर, प्रमोदजी म्हात्रे आहेत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत हे दोन सलामीवीर. फार मोठी जबाबदारी, उत्तरदायित्व फार मोठे आहे आणि 62 धावा जर करायच्या असतील वाकण संघाला तर एक चांगली सुरुवात मिळणं गरजेचं आहे. एक विश्वासक सुरुवात जर इथून या दोघांनी करून दिली तर नक्कीच या सामन्यामध्ये ते आपली पकड मजबूत करतील. पण समोर वाडेगर संघ यांच्याकडे एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज आहे, त्यामुळेच त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय किती योग्य होता हे सिद्धू पाटील, अतुल भोईर व त्यांच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी दाखवलं आणि 61 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. कपिल स्ट्राईकला प्रथमच, केतन म्हात्रे, पहिला चेंडू यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे काय घडतंय, धावचीची संधी होती, डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित केतनला परतावं लागलं असतं. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू जरी सीमारेषे बाहेर गेला असला तरी त्यानंतरची गोलंदाजी अत्यंत चांगली. 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि एकूण पुढच्या 2 चेंडूमध्ये त्याने फक्त 2 धावा दिल्या आहेत. 3 चेंडू 6 धावा आलेल्या आहेत. करायच्या आहेत एकूण 62, अजूनही 56 धावा करायच्या आहेत विजयासाठी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये, हा चेंडू पायात होता, ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक डीपमध्ये फार वेगाने आलेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही, इथे काय घडतंय, कपिलने केलेली आहे मोठी चूक. हा थ्रो ऑन दी स्टंप होता पण कपिलच्या हे लक्षात आलं नाही आणि इथे नशिबाने साथ पुन्हा एकदा केतनला दिलेले पाहू शकाल रिप्ले मध्ये आपण. अत्यंत चांगल्या पद्धतीने हा क्षण त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. हा थ्रो क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये होता आणि धावचीची एक नामी संधी दुसऱ्यांदा बचावलेली आहेत आणि यावेळेस मात्र या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 8 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी, कपिलकडे कल्पकता आहे, बुद्धिमत्ता आहे. नेहमीच चेंडूमध्ये तो व्हेरिएशन दाखवत असतो. चेंडूला कधी तो आत आणतो, कधी बाहेर काढतो, मध्येच एखादा चेंडू वेगाने फेकतो. ही वैविध्यपूर्ण गोलंदाजी अगदी करिअरच्या सुरुवातीपासून तो करत आलेला आहे. हा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डीप मधून फार वेगाने, पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार आणि हा चेंडू जातोय, जाताना 4 धावा देऊन जातोय. पाहू शकाल रिप्ले मध्ये हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, खूप चांगल्या पद्धतीने खेळले आणि फार वेगाने हा चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि चेंडू पोहोचलाय सीमा पार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 12 धावा. अत्यंत चांगली सुरुवात करायची आहेत 62.
तर 62 धावा करायच्यात, 12 धावा झाल्यात, अजूनही 50 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 24. 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. इक्वेशन या ठिकाणी आपण पाहताय. दोन सलामीवीर या मैदानावरती चांगली कामगिरी करत आहेत. मगाशी 2 वेळा ते बचावलेले आहेत आणि आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा येतात. बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत अतुल भोईर, अष्टपैलू खेळाडू अतुल भोईर. भरपूर वर्षाचा अनुभव, फार कमी वयामध्ये संघात स्थान प्राप्त केलं आणि त्यानंतर आपल्या अष्टपैलू कामगिरीने ओव्हर द विकेट. हा चेंडू कट करतायत पॉइंटच्या दिशेने. सुनील गावस्कर स्टँडच्या दिशेने चेंडू जातोय आणि हा येतोय चौकार केतनच्या बॅट मधून. गोलंदाज अतुल, हा चेंडू हुक केला. यावेळेस मात्र खूप उंच झेलची शक्यता आहे. केतनला परतावं लागेल. अत्यंत सुंदर झेल, पहिल्या विकेटचं पतन, मैदानावरती सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारे हा खूप मोठा धक्का लागतो मैदानावरती. आपण पाहताय केतन म्हात्रेच्या रूपामध्ये. पाहू शकाल स्क्रीनवरती युवा नेते माननीय श्री वैभव नाईक साहेब आणि त्याचबरोबर डाव्या बाजूला किंग ऑफ नवी मुंबई म्हणून ज्यांना संबोधलं जातं माजी पालकमंत्री आणि त्याचबरोबर विद्यमान आमदार ऐरोली विधानसभेचे मतदारसंघाचे गणेशजी नाईक साहेब, ज्यांना किंग ऑफ नवी मुंबई असं म्हटलं जातं. हे दोन नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईच्या विकासामध्ये ज्यांचा फार महत्त्वाचा वाटा असे नवी मुंबईचे गणेशजी नाईक साहेब यांचा आपण हा कटआउट पाहतायत. आणि उजव्या बाजूला वैभवजी नाईक, एक युवा नेतृत्व आपल्या समोर या स्क्रीनवरती. धावसंख्या धावफलकावरती 16. पुन्हा एकदा अतुल ओव्हर द विकेट. हा चेंडू स्लोअर वन, हलकीशी एक्साइटमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण पंच या ठिकाणी सांगतायत चेंडू ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, वाईटचा इशारा येतोय आणि अवंतरच्या रूपाने ही एक धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या आपण पाहतायत 17 धावा. केतन बाद झाला मैदानावरती. जीत भोईरचं आगमन झालेलं आहे 3ऱ्या क्रमांकावरती. आता फार मोठी जबाबदारी जीत भोईरच्या खांद्यावरती, कारण केतन फार लवकर परतलाय डगआउट मध्ये. पुढे आले, ऑन साइडला गॅप आहे खूप मोठी. चेंडू वेगाने निघालाय, सीमा पार आणि हा येतोय चौकार. ऋषी भोईर यंदाच्या हंगामात अत्यंत चांगली कामगिरी. आता हा चौकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 21. इथून अजून 41 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र रायझिंग डिलिव्हरी, जास्त गती नव्हती. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. कट करायचं होतं, ड्रिल करून दाखवत आहेत कशा पद्धतीने खेळायचं होतं, पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. आणि यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड सिद्धू पाटील, काय इनिंग साकारलेले. 42 धावा 17 चेंडूमध्ये कुठलेल्या आहेत आणि एकूण 61 धावसंख्येमध्ये 42 ही धावसंख्या म्हणजे सिद्धू पाटील यांचं या धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात, अत्यंत बुद्धिमान आहेत, चतुर आहेत, मास्टर माइंड आहेत. रणनीती कशी आखायची, समोरचा संघ काय आहे, त्या संघाची ताकद कमजोरी पाहूनच मैदानावरती डावपेच आखताना आपण त्यांना पाहत असतो. अतुल
पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने. हो हो हो, व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच, कॅच ऑफ द डे. आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षक दर्शन व्यापारीने टिपलाय झेल आणि मैदानावरती फलंदाज ऋषी भोईर बाद होतोय. दुसरा धक्का जी जी स्पोर्ट्स वाकण या संघाला. पंधरा धावांचं योगदान देऊन ऋषी परतलेला आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने खेळले होते. व्यवस्थित टायमिंग झालं नाही पण अफलातून कॅच, डाव्या बाजूला झेप घेतले आणि दर्शन व्यापारी त्या ठिकाणी होते. ग्रेट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. ऋषी बाद झालाय आणि आता मात्र मैदानावरती नवीन फलंदाज, अत्यंत अनुभवी फलंदाज जितेश भोईर येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. मैदानावरती दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत आणि ऋषी बाद झाल्यानंतर आता थोडंसं दबाव वाकण संघावरती नक्कीच आला असेल, कारण धावसंख्या 21 आहे. इथून अजूनही 41 करायचे आहेत. अजूनही प्रवास फार लांबचा आहे आणि हा प्रवास सोपा नसणार आहे. हा प्रवास खडतर असेल पण जीत भोईर या खडतर प्रवासातून विजयाचा मार्ग बनवेल का? हा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय. अशा प्रकारे अतुलचं हे षटक संपन्न होतंय. पहिल्या षटकात 12 आल्या आणि या षटकामध्ये 9 धावा आपण पाहिल्यात. धावांची गती 10.50 प्रति षटकामागे. आता 18 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 41 धावा, म्हणजे 13.67 अशी धावांची आवश्यक धावगती तर नक्कीच या ठिकाणी आहे वाकण संघासमोर. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा सामना. प्रेक्षक इथे भरपूर संख्येने उपस्थित आहे. आमचे सर्व स्टँड्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुडुंब गर्दी. डाव्या बाजूला संदीप पाटील स्टँड आहे, त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, अजित आगरकर, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांच्या नावाने देखील स्टँड आहे. विनोद कांबळे आणि त्याचबरोबर विक्रमादित्य सुनील गावस्कर स्टँडमध्ये देखील भरपूर प्रेक्षक आहेत. त्यानंतर MS धोनीला देखील इथे सन्मानित करण्यात आले त्यांच्या नावाने स्टँड. त्यानंतर कर्नल दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने देखील स्टँड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना बसण्याची अत्यंत चांगली व्यवस्था ठिकाणी करण्यात आलेली आहे. या मॅचच्या दिशेने 18 चेंडू करायचे आहेत विजयासाठी. 41 धावा. वाकण वर्सेस वाडेगर कल्याण विभागातील एक ताकदवर संघ झुंज देतो या मैदानावरती. बलाढ्याच्या वाकण संघाविरुद्ध 18 चेंडू 41 धावा. बॉलिंग मार्कवर यावेळेस मात्र कपिल पाटील. हा चेंडू ऑन साइडला समोर. क्षेत्ररक्षक हा झेल टिपलाय. हा तिसरा धक्का मैदानावरती जितेश भोईरच्या रूपाने लागतोय जी जी स्पोर्ट्स वाकण या संघाला. आणि अविनाश भोईर मैदानावरती येत आहेत. 11 क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. मैदानावरती थोडीशी नाजूक परिस्थिती वाकण संघाची होताना पण जीत भोईर या संघाचा संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या जीत भोईरवर प्रचंड विश्वास या वाकणच्या समर्थकांचा. जीत भोईर कशा प्रकारे फेस करणार कपिलला. हा चेंडू हलक्या हाताने खेळतायत. स्ट्राईक रोटेट करतायत. अविनाश येत आहे स्ट्राईकवरती. एका धावेने धाव फलक जो स्थिरावला होता तो पुढे सरकतोय. 22 धावा. 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू 40 धावा. सामना कठीण होत चाललेला आहे वाकण संघासाठी, पण इथून जर मोठे फटके आले तर हा सामना थोडासा सोपा होऊ शकतो. पण हे फटके मारणार कोण हा देखील प्रश्न आहे.
हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय विनोद कांबळे स्टँडच्या दिशेने. चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. 26 धावा. कपिल पुन्हा एकदा अविनाशसाठी. हा चेंडू फुल लेंथ होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगलं कमबॅक कपिल पाटीलचा. चौकारानंतरचा हा डॉट चेंडू. आणि आता इक्वेशन आपण पाहिलं तर एकूण धावा झालेल्या आहेत 26, म्हणजे अजूनही इथून 36 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता, पण क्षेत्ररक्षक खूप मागे होते. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी पडतोय. आणि अशा प्रकारे ही एक धाव आणि एका धावेने समीकरण बदलतंय. धावसंख्या धावफलकावरती 27 आणि आता इथून करायच्या आहेत 35 धावा. आणि चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 35 धावा. सलग 4 वेळा खाडी चषक जिंकण्याचा पराक्रम या संघाने केलेला आहे. पण या सामन्यामध्ये हा संघ विजय प्राप्त करणार का हा प्रश्न आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. हा चेंडू यावेळेस बॅटवर आला नाही. बॅटची कडा लागून चेंडू मात्र भवऱ्यासारखा फिरतोय. फक्त एकच धाव आणि एक यशस्वी षटकाची समाप्ती होते. आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 28 आणि या षटकामध्ये आलेल्या आहेत फक्त 8 धावा. आता 12 चेंडूमध्ये करायच्या 34. आस्किंग रेट आहे 17.00. या सामन्यामध्ये नक्की दडलंय काय. हा सामना मी म्हणेन अजूनही बॅलन्स आहे, पण जास्तीत जास्त आपण जर विचार केला, पाणी हवंय तर पाणी घेऊन जायचंय. तर 12 चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. मैदानावरती आपण पाहताय तर जीत भोईर, पण जीत भोईरला शांत ठेवलं आतापर्यंत. खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे. टॉस जिंकून बॅटिंग काय घेतली. बॅटिंग करत असताना एकूण 61 धावा धावफलकावरती लावल्या आणि 62 धावसंख्येचं संरक्षण करताना मात्र 3 फलंदाज बाद केल्यात. बाद होणारा फलंदाज ऋषी भोईर, त्यानंतर केतन म्हात्रे आणि जितेश भोईर हे 3 फलंदाज बाद झाले. आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. होणार की नाही हा प्रश्न आहे. समोर वाखन संघ आहे, काही घडू शकतं. पण वाडेकर संघाच्या गोलंदाजाने 3 षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पण पुढची 2 षटकं जर अशाच प्रकारची राहिली तर वाखन संघाला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणं फार कठीण होईल. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. प्रेक्षकांना प्रश्न पडले हा सामना कोण जिंकेल. दोन्ही संघांचे समर्थक मात्र इथे नक्कीच प्रार्थना करतायत देवाला की इथून हा सामना आमच्या संघाला जिंकू दे. खाडी चषक उचलणं प्रत्येकाचं स्वप्न आहे. ज्यांनी 4 वेळा खाडी चषक जिंकलेला आहे त्यांनाही पुन्हा खाडी चषक जिंकायचं आहे. वाडेगर संघालाही इथे खाडी चषक उचलायचा. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला याच ईर्षेने, याच इरादेने की आम्हाला खाडी चषक जिंकायचं आहे. कित्येकांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. अजूनही काही जणांचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून आहे. मात्र या सामन्यामध्ये कुणाचं अस्तित्व टिकून राहणार. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार. कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला पत्करावी लागेल या मैदानावरती हार. येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जीत भोईर ज्याने आजवर असे कित्येक सामने जिंकून दिलेले आहे, तो जीत भोईर हा सामना जिंकून देईल का. पण बॉलिंग मार्कवर अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर प्रणित पाटील येतोय पडकेपाडा इनकडनं. 12 चेंडू 34. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र आत्मविश्वास देऊन जाईल वाडेगर संघाच्या गोलंदाजांना. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र पराभवाच्या खाईमध्ये ढकलून देईल या वाकण संघाला. 11 चेंडू 34 धावांची गरज आहे. स्ट्राईकला जीत भोईर. अत्यंत चांगला सामना, रंगतदार, रोमहर्षक, चुरशीचा अटीतटीचा सामना. प्रणित
स्वीप करतायत, गॅप आहे, चेंडू वेगाने जाईल सीमा पार आणि जीत भोईरच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय चौकार. दहा चेंडू 30 धावा या चौकाराने इक्वेशन बदललेलं आहे. जीतने मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, असफल ठरले आणि त्यानंतर हा स्वीप. रिव्हर्स, यावेळेस मात्र रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर. 4 धावा. रिव्हर्स, अखेर रिव्हर्स कनेक्ट झाला, टायमिंग सुरेख झाला, दोनदा प्रयत्न केला सुरुवातीला. या फटक्याने जीतला भरपूर धावा दिलेल्या आहे. हा त्याचा लाडका फटका आहे, पण बऱ्याचदा या लाडक्या फटक्याने त्याला फसवलंय आहे. पण यावेळेस मात्र तरी 2 फटके इथे असफल ठरल्यानंतर हा फटका मात्र त्याने इथे खूप चांगल्या पद्धतीने टाइम केला आणि या चौकाराने आता इक्वेशन आपण पाहू शकाल. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. जीत भोईर झुंज देतोय, लढतोय, एक झुंजार खेळाडू जीत. हा चेंडू खूप चांगला होता, ऑफस्टंप वरती फुल लेंथ, गुड कमबॅक डिलिव्हरी, चांगलं कमबॅक, शाबासकीची थाप सिद्धूकडनं जरूर मिळणार प्रणितसाठी. आणि प्रणितने मात्र बॅक टू बॅक 2 चौकारानंतर हा डॉट चेंडू. आता 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. जीत भोईर, प्रचंड दडपण, प्रचंड प्रेशर. नॉन स्ट्राईकला अविनाश. काय घडणार या सामन्यामध्ये, सामन्यातला सस्पेन्स कायम आहे, सामन्यातला हा रहस्य इथे अजूनही कायम आहे. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 26 धावा. प्रणित पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल 1च धाव आणि 1 धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 33 आणि स्क्रीनवरती इक्वेशन आपण पाहू शकाल. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झालेली आहे. या अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका वाकण संघासाठी येणं गरजेचं आहे, पण हा अंतिम चेंडू निर्धाव आला किंवा एखादी सिंगल आली तर मात्र अंतिम षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सामना कठीण होऊ शकतो वाकण संघासाठी. स्ट्राईकला अविनाश. प्रणित रनवे मध्ये नक्कीच थोडासा व्यत्यय येतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातील. तर 7 चेंडू 25 धावांची गरज आहे विजयासाठी. वाकण वर्सेस वाडेगर, बिग फाईट. आणि जेव्हा हा सामना प्रेक्षकांच्या समोर आला, हे वेळापत्रक समोर आलं, तेव्हा प्रेक्षकांची भरपूर चर्चा झाली. हा सामना हाय व्होल्टेज होणार आणि हा सामना हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने जाईल का सीमा पार, नाही. आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज बाद होत आहेत अविनाश भोईर आणि हा लागतोय 4था धक्का वाकण संघाला. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आणि अंतिम चेंडूवरती जबरदस्त प्रहार केला होता अविनाशने, पण सीमारेषा क्लिअर करू शकले नाही क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आपण बघतो झेल टिपला कपिल पाटीलने, हा झेल टिपला. अविनाशला आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर असं वाटलं होतं त्याला की हा चेंडू सीमा पार जाईल, पण नियतीला मंजूर नव्हतं क्षेत्ररक्षक कपिल पाटीलला आणि त्याने अत्यंत चांगला हा हाय कॅच ते पकडला. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे.
स्ट्राईकला जीत भोईर सामना जिंकून देणार का? जीत भोईर आपण बघूया विकेट्स पाहूया या ठिकाणी दोघांचेही समान गडी बाद झालेले टॉस वाडेकर संघाने जिंकलेला आहे त्यामुळे या 25 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. सर्वेश हा चेंडू यावेळेस मात्र अपील फलंदाज या ठिकाणी आणि नक्कीच पंच सांगतायत की बॅट कट आहे. पायचीच अपील या ठिकाणी स्वीकारलं गेलं. प्रचंड दडपण आहे. आपण पाहतो दडपण दोन्ही बाजूला आहे आणि पंचांवरती अशा जेव्हा सामने रंगतदार होतात तेव्हा पंचांवरती आपल्याला दडपण पाहायला मिळतं आणि इथे नक्कीच पंचांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. हा डॉट चेंडू होतोय 5 चेंडू 25 धावा. जीत भोईरला शांत ठेवले. जीत भोईर तिसऱ्या क्रमांकावरती आले होते. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले पण 4 चेंडू डॉटही त्यांनी फेस केलेले आहे त्यामुळे हे आस्किंग रेट वाढत चाललेले आहे. आता 5 चेंडू 25 धावांची गरज. पाहू शकाल स्क्रीनवरती गोलंदाज सर्वेश पाटील वर जबाबदारी सोपवलेली आहे. अत्यंत सुंदर असं हे दृश्य. ओ यावेळेस बॅटची कडा लागली आहे पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. प्रदीप पाटील 5वा गडी बाद होतो वाकण संघाचा. मिळेल फक्त 1च धाव. आता 4 चेंडूत रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण कशा पद्धतीने बाद झाले. 4 चेंडू 24 म्हणजे आता 4 षटकार हा एकमेव पर्याय उरलेला आहे तो म्हणजे वाकण संघासमोर. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी झालेली आहे फार कठीण वाटते 4 षटकार येणं. जीत बघूया कशा प्रकारे फेस करतोय पुढचा चेंडू. हा चेंडू ऑन साइडला समोर क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. जीत भोईर परत आहेत. झेल टिपलाय प्रणित पाटीलने आणि हा लागतोय 5वा धक्का मैदानावरती. 6वा धक्का लागतोय मैदानावरती वाकण संघाला. आणि आता या सामन्यावर आपली पकड मजबूत केली एकदम घट्ट केलेली आहे. वाडेकर संघाने काय क्रिकेट दाखवले. आधी बॅटिंग करताना 61 धावा उभ्या केल्या आणि त्यानंतर त्यांचा क्वालिटी अटॅक आपण पाहिला आणि त्याच गोलंदाजीला लाभलेली क्षेत्ररक्षकांची साथ. हा चेंडू ऑन साइडला अगेन्स्ट द स्पिन खेळतायत. पुन्हा एकदा जेलची शक्यता. प्रणितकडनं चूक झाली आहे. 1च धाव. फक्त औपचारिकता आता शेष राहिलेली आहे आणि वाकण संघाचा प्रवास या स्पर्धेतला या ठिकाणी जवळजवळ संपलेला आहे. फक्त औपचारिकता पूर्ण केली जाईल कारण 2 चेंडूत 23 करायचे आहेत आणि क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा फटका नसतो. त्यामुळे इथून 23 धावा 2 चेंडूत होणं शक्य आहे. चेंडू आत आलाय. काय गोलंदाजी उगाच म्हणत नाही वाडेकरला फिरकीचं माहेरघर. प्रत्येक गोलंदाजाकडे खूप चांगल्या पद्धतीने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. कौशल्य ही कला त्याने आत्मसात केलेली आहे आणि हा चेंडू हवेत जातोय. आणखीन एक झेल होऊ शकतो आणि हा झेल टिपलेला आहे आणि अशा प्रकारे वाकण संघाचा या स्पर्धेतला प्रवास संपलेला आहे. हार्ड लक अँड टफ लक वाकण संघ. वेल प्लेड. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर. अत्यंत सुंदर क्रिकेट तुम्ही दाखवलेलं आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि वळतोय आपण या सामन्याच्या सामनावीराकडे हा पुरस्कार. तर पाहू शकाल स्क्रीनवरती वाकण संघ मैदानात जात असताना
शेक हँड या ठिकाणी केलं जाईल. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातील पुढील वाटचालीसाठी. खूप चांगलं क्रिकेट वाडेकर संघाने या ठिकाणी सादर केलं आणि एक ताकदवर इनफॉर्म संघाला पराभूत केलं. सलग 4 वर्ष खाडी चषक जिंकण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये हे चॅम्पियन होते. पण इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होत नसते. सलग 4 वेळा त्यांनी नक्कीच ही स्पर्धा जिंकलेली आहे. गत वर्षी आपण सोनारपाडा संघाला चॅम्पियन पाहिलं आणि यंदा बघूया वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच सिद्धू पाटील 42 धावा केलेल्या आहेत 17 चेंडूमध्ये. तर या सिद्धू पाटील आपल्याला सन्मानित केलं जाईल. my11star.in मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर देखील सिद्धू पाटीलच ठरतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई तथा सामाजिक मंडळ काटईचे अध्यक्ष आदरणीय रंगनाथ चौधरी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे वितरित करावा. सिद्धू यांनी व्यासपीठावर यायचा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. खूप चांगली खेळी केली सिद्धूने. 42 धावांची आक्रमक खेळी. अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे क्रिकेटचे पाहिले सिद्धूने आणि आज दमदार खेळ दाखवला. रंगनाथ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय. त्याचबरोबर जय दुर्गा माता क्रिकेट संघाचे ते अध्यक्ष आहेत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असतं ज्यावेळेला ती स्पर्धा संपन्न केली जाते. आणि आज आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय सिद्धू याला, ज्याने 42 धावांची आक्रमक खेळी इथे साकारली. वेल प्लेड सिद्धू. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आणि काय खेळलेत वाडेकरचे सर्वच खेळाडू. आणि त्याच्यासाठी मी मगाशी उल्लेख केला होता आणि कॅप्टनने कपिलने सांगितलं की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग आम्ही करू. आमचे बॅट्समन खूप चांगले खेळणार आहेत या मॅचमध्ये. त्याच कॉन्फिडन्सने आज संघ उतरला आणि 4 वर्ष सलग जिंकणारा संघ वाकणला त्यांनी पराभूत केलं. आज सिद्धू ज्या पद्धतीने तुम्ही खेळ केलाय हा एक टीम गेम होता. हो नक्कीच. टीम प्लॅनिंग तर आमची होतीच, कारण की समोर एक बडाढ्य संघ असा वाकलन खूप नाबाजलेला संघ आहे. त्याच्यासोबत टीम प्लॅनिंग करूनच आम्हाला उतरायचं होतं मैदानामध्ये.